अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातामध्ये घेत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये भगवी लाट नव्हे तर त्सुनामी आणलेली आहे. आता या त्सुनामीमध्ये ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत का? आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा जो राजकीय रुतबा वाढलेला आहे या दोघा भावांच्या तुलनेमध्ये, त्या संदर्भात नेमकं काय चित्र आता आगामी काळात निर्माण होऊ शकतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने कडाकडा बोट मोडत विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये प्रचार केला खरा, आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तर बाजूला ठेवलेच, पुन्हा एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण हा पळवला, आमदार फोडले. त्याप्रमाणे मी असं पक्ष फोडून काही वेगळा सवता सुभा उभा केलेला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. इतकंच नाही, आता उद्धव ठाकरे देखील भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेले आहेत. त्यांना यू टर्न घेणं आता अतिशय अवघड आहे. आणि एकनाथ शिंदे हे काही ठाकरे नाहीयेत. त्यामुळे आता आपलीच गरज भारतीय जनता पार्टीला आहे. आणि मग माहीमचा मतदारसंघ असो किंवा इतर ठिकाणचे मतदारसंघ असो, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठिंबा आतून का होईना देऊ केला होता, परंतु मनसेला काही भोपळा फोडता आलेला नाही. आणि मग मनसे भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेमध्ये येईल, मनसेचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल आणि 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. आपण एकूणच म्हणजे नरेंद्र मोदी यांना आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तीव्रतेने आठवण येत आहे. मग नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करू शकतात, असं बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना प्रमाणित केलं. ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी मोदींवर म्हणजे त्यांना जरा अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. ती घटना झालेली आहे 13 वर्षांपूर्वी. त्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक सामनामधून काय वक्तव्य केलं होतं, काय विचार मांडले होते, या सगळ्या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. बघा, ज्या वेळेला आजच्या परिस्थितीचा आपण विचार करतो, म्हणजे आज काय परिस्थिती झालेली आहे की शिवसेना ही संपवली गेलेली आहे का? एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या रूपाने ती जिवंत आहे का? उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्या रूपाने ती जिवंत आहे का? आणि राज ठाकरे ठाकरे म्हणून त्यांनी शिवसेना ही आता आपल्या जवळची मानलेली आहे का? हा मोठा प्रश्न आहे. ज्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला की उद्धव आणि राज हे आता युवकांचे नेते राहिलेले नाहीयेत, ते युवा नेते नाहीयेत, ते युवा म्हणजे ते उवा म्हटल्यासारखं वाटतं, असं त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं होतं. मग या शिवसेनेमध्ये दोघांची पदोन्नती एकाच वेळेला, शिवसेना नेते म्हणून आणि शिवसेनेची जी काही संघटनात्मक जी रचना आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचं नेतेपद हे फार अगदी प्रथम फळीतलं मानलं जातं ते पद. मग त्यांना ते पदोन्नती दिली. त्यानंतर आज राज ठाकरे जे कारण सांगत आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण आहे, म्हणजे त्यांनी
बाहेर पडणं, मग त्यांनी पक्ष स्थापन करणं 2006 साली. मग त्याचं काय कारण होतं की माझ्या हातात काहीच नव्हतं, मी काय करावं असा प्रश्न असायचा. म्हणजे जे काही निर्णय व्हायचे उमेदवारीच्या संदर्भात किंवा पक्ष संघटनेच्या संदर्भात, ते उद्धव यांच्याकडून घेतले जायचे. मग माझी घुसमट होत. मग माझा विठ्ठलाला विरोध नाही, माझा बडव्यांना विरोध आहे असं म्हणत ते बाहेर पडले. इतकंच नाही, बाहेर पडत असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की काका आता मी बाहेर पडतोय. मग काकांनी राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मिठी मारली आणि त्यांना आशीर्वाद दिले. मग आता 2006 ते 2024 या काळामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जडणघडण कशी झाली, पक्ष कितपत त्यांना वाढवता आला, हे आता ह्या निकालावरून दिसलेलं आहे. हे राजकीय यश मोजलं जातं. म्हणजे आता त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. आता त्यांना नेमके किती टक्के मतं मिळालेले आहेत याचा विचार करता एखाद्या वेळेला निवडणूक आयोग त्यांची राजकीय पक्ष म्हणून मान्यता देखील काढू शकतो, अशी बातमी आलेली आहे. मग राज ठाकरे यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली या निकालावर, ती काय अद्भुत, तुर्तास एवढेच असं ते म्हटलेलं आहे. ते आता भरपूर त्यांना विचार करावा लागणार. ते चिंता करणार नाही, पण विचार मात्र त्यांना करावा लागणार आहे. शेवटी ते ठाकरे आहेत, ते चिंता करत बसणार नाहीत, ते मार्ग काढतील. मग आपण कोणत्या मुद्द्यांवरून पुढे जायला पाहिजे, काय केलं पाहिजे, धोरणात्मक काय निर्णय घेतले पाहिजे, आपलं चुकलंय कुठं, याचं सगळं त्यांना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आणि मग या मनसेचं हे भवितव्य पुढे दिसणार आहे. आता उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना सेक्युलर वगैरे असा पाठिंबा, मग तसं त्यांनी ते 2019 मध्ये पत्र दिलेलं. मग विचारधारा कुठे जुळत नसताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर नुसता घरोबाच केला नाही, तर सत्ता स्थापन केली. आणि त्या सत्तेबरोबर पाय उतार व्हावं लागलं ते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे. मग आता उद्धव ठाकरे यांनी तेच, जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी काही साठगाठ बांधली, तीच कंटिन्यू करून आतापर्यंत राजकारण करत आलेले आहेत. मग त्याचा परिणाम म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये काय यश मिळालं हे आपण पाहिलेलं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मानाने चांगलं यश मिळालं, विधानसभा निवडणुकीमध्ये अगदीच लाजिरवान यश मिळालेलं आहे, नव्हे तर त्यांचा पराभव झाला. मग आता सगळे मोदी भक्तगण जे उद्धव ठाकरेंच्या प्रतिमा फिरवत आहे सोशल मीडियामधून, ज्याप्रमाणे त्यांची टर उडवली जात आहे, या उद्धव ठाकरेंची एकेकाळ नरेंद्र मोदी यांना भीती वाटायची. हे तुम्हाला, हे जरा शोयक्ती वाटेल, परंतु ते झालेलं आहे. एकदा घटना झालेली. काय घटना झालेली आहे? ज्या वेळेला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेलं होतं 2013च्या आसपास, त्यावेळेला त्यांची एल्गार रॅली त्यांनी बांद्र्याला घेतली भारतीय जनता पार्टीने. मग मित्र पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना खरं तर त्यांनी आमंत्रित करायला पाहिजे होतं, ते तिथं आमंत्रित केलं नाही. म्हणजे कलानगर मध्येच ते राहतात, म्हणजे जायला यायला पण वेळ लागला नसता, पण ते तिथं ती एल्गार रॅली मोदींची झालेली त्यांनी. आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण तर नाहीच, शिवसेनेचं देखील नाव घेतलं नव्हतं मित्र पक्ष असलेलं, असंही झालं. त्यामुळे मग शिवसेनेमध्ये नाराजी पसरली. मग त्या दरम्यान उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी घोषणा करून टाकली होती की आता आम्ही तिथे उमेदवार उभे करू. मग आता हिंदू मतांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जर विभाजन झालं, आता काही शिवसेना तेवढी मोठी आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये त्याही वेळेला नव्हती, आत्ताही नाही, परंतु ती भीती त्यावेळेला मोदींना वाटली. आणि मग त्यांनी दुसरा टप्पा ज्या वेळेला विदर्भामध्ये त्यावेळेला जेव्हा सुरू केला, मग अमरावतीच्या सभेमध्ये मात्र त्यांनी
आता आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं अशा प्रकारचं वक्तव्य केलं. शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव घेतलं वगैरे, मग तिथून ती नाराजी दूर झाली. असंही घडलं. आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नितीन गडकरी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांचं करायचं काय असा विचार सुरू ठेवलेला होता. त्याच्या बातम्या येत होत्या. मग ह्या त्रिफळा चूर्ण मुळे नरेंद्र मोदी यांना आता पोटदुखी सुरू झालेली आहे, असा अग्रलेख सामनामध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्या मागचा हेतू असा होता की नरेंद्र मोदी हे आता पक्षापेक्षा, RSS पेक्षा, किंवा जे भारतीय जनता पार्टी मधले जे सगळे द्रोणाचार्य, भीष्मा पितामह वगैरे जे सगळे आहेत, त्यांच्यापेक्षा आपण मोठे आहोत, असा त्यांच्यामध्ये अहंकार नेमका. शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. म्हणजे गोथरा हत्याकांडामध्ये हिंदूंचा कसा बळी गेला, मग ते कसे मागे उभे राहिले, गुजरातचा त्यांनी कसा विकास केला. मग त्या गुजरातचा विकास करत असताना त्याचं श्रेय मोदींना जेवढं आहे तेवढं गुजरातच्या जनतेला देखील आहे, कारण की त्यांनी काँग्रेसला तिथून हद्दपार केलं असं त्यांनी म्हटलं. इतकंच नाही, मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली की नरेंद्र मोदी आता यांचं करायचं काय, त्यावेळेला लालकृष्ण अडवाणींनी असं विचारताच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की मोदी गया तो गुजरात भी गया. म्हणजे मोदींशिवाय तुमचं पान हलणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभांमधून त्या सांगितलेले दरम्यानच्या काळात. त्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत वगैरे, ते सगळे उपलब्ध आहे. मग आता अशा बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये ते हयात नसताना खंजीर खुपसला, अशी टीका कोल्हापूरच्या सभेमध्ये प्रियांका गांधी यांनी केली. मग आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या त्यांची तब्येत बरी नसताना जी जाहीर सभा झाली होती त्या सभेमध्ये सांगितलं होतं की यांना सांभाळा, उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं त्यांनी एक भावनिक आवाहन त्यावेळेला केलं. आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून जी काही सहानुभूती आहे, एक भावनिक संबंध आहे, ते आहेतच. ते ह्या पराभवामुळं किंवा हे विसरले जातील असं अजिबात होणार नाही. मग ते झालं. तर त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी जो काही निर्णय घेतला तो अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये तो शब्द, दिलेला शब्द पाळला नाही वगैरे वगैरे, त्याच्यावर भरपूर काही खल झालेले, चर्चा झाली. आता सगळे संदर्भ बदलले. उद्धव ठाकरे देखील राजकीय दृष्ट्या या निवडणुकीत अत्यंत अपयशी ठरलेले आहेत. मग 2014 मध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते म्हणून युती तोडण्याचा जो काही निरोप त्यांना दिला होता, त्याच्यानंतर स्वतंत्रपणे लढले होते उद्धव ठाकरे, आणि त्यांच्या शिवसेनेचे 63 आमदार त्यांनी त्यावेळेला निवडून आणले होते. हे झालेलं आहे. मग आता तर त्यांना मुस्लिम मत, दलित मते, म्हणजे त्यांनी हिंदुत्वाच्या त्या व्याख्येचा जो काही विशाल दृष्टिकोन मांडला, प्रबोधनकार ठाकरे वगैरे, असं त्यांनी ती काही चौकट ती मोठी केली. मग आता त्यांना भरपूर असं यश मिळेल. त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट ही आता लोकसभेमध्ये नव्हती, परंतु आता विधानसभेमध्ये मात्र ती दिसून येईल असं वाटलं होतं. आणि तसे अहवाल केंद्रीय गुप्तचर खात्याने देखील दिले होते की महाविकास आघाडीचं त्यांचा विजय जो आहे त्याचं एक बलस्थान म्हणून ही सहानुभूती असू शकते, असा तो अहवाल होता.
परंतु काय झालेलं आहे, एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आमचं हे बंड नाहीये, आमचा हा उठाव आहे आणि तो शिवसेनेच्या नेतृत्वाविषयी आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विषयी आहे, आणि आमच्या सगळ्या निष्ठा, आमचे सगळे विचार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीच आहेत. त्यांचं हिंदुत्वच आम्ही पुढे नेत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या त्यांना मिळालेल्या धनुष्यबाणाचं, शिवसेना नावाचं व्यवस्थितपणे त्यांनी मार्केटिंग केलं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आता ते धनशक्तीच्या जोरावर झाले, अमक्याच्या जोरावर झाले, तमक्याच्या जोरावर झाले, हे सगळं याचं मूल्यमापन नंतर करता येईल. परंतु त्यांनी त्यांचे आमदार पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत, ज्यांना एकनाथ शिंदे यांच्यासह गद्दार म्हटलं गेलं, ते निवडून आलेले आहेत. मग हे कसं शक्य झालं एकनाथ शिंदे यांना, तो प्रश्न येतोच ना. तर ते शक्य झालं ते अर्थातच भारतीय जनता पार्टीचे जे काही चाणक्य आहेत, अमित शहा आणि आता कूटनीतिकार देवेंद्र फडणवीस, जे आता सिकंदर ठरलेले आहेत सर्वार्थाने, त्यांनी या शिवसेनेचा व्यवस्थित गेम केला आणि त्या गेम करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे हे हाताशी आले. आणि मग आता जे काही भन्नाट दैदे दैदिप्पी मा असं जे यश मिळवलेलं आहे, ते अगदी म्हणजे तारे आता ते चमकलेले आहेत सगळ्यांच्या डोळ्यापुढे, इतकं मोठं यश मिळालं. मग आता मातोश्रीचं महत्व काय, म्हणजे शिवसेना भवनवर काल जो शुकशुकाट दाखवण्यात आला काही चॅनलवर, तो अतिशय म्हणजे असं अतिशय वेदनादायक असा होता तो शिवसैनिकाच्या दृष्टीने, जे आता उबाठा मधले शिवसैनिक म्हणावं लागेल त्या दृष्टीने. आता हे जे काही 40 म्हणजे जे काही 55 जे काही शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले आहेत, यांची लायकी काय, यांचा भ्रष्टाचार काय, हे काय करतात वगैरे, यांच्यात कसली म्हणजे काय आहे, खरं हिंदुत्व काय वगैरे, हे ते याचे प्रश्न आता विचारले जात राहतील. परंतु जो जीता वही सिकंदर, त्याच्यामुळं आता काय झालं की आता सुप्रीम कोर्टाला जो काही निकाल द्यायचा आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच मावळलेले जे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी गणपती बसून आले, तेव्हाच ते ठरलं, तेव्हाच लोकांना समजलं की आता काही निकाल निवडणुकीच्या आधी तो लागत नाही. मग आता विधानसभेच्या सभापतींनी काय निकाल दिला, निवडणूक आयोगाने काय निकाल दिला, हे आता झालं. मग आता न्याय कुठे मिळेल, तो तो जनतेच्या दरबारात मिळेल. म्हणून ती जी काही आशा होती, अपेक्षा होती, ते त्याचं काय झालेलं आहे हे आपण पाहिलेलं, ते धुळीला मिळालं. मग आता प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवायचे कसे. तर आता या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं होणार काय वगैरे, हे बा कुठलाही पक्ष संघटना ही संपत नसते. म्हणजे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी यांनी अतिशय संयतपणे आपली प्रतिक्रिया नोंदवली, ती नोंदवत असताना त्यांनी ईव्हीएम मुळेच हे झालं का, घोटाळ्यामुळं, असं ज्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही तशी ऑथेंटिक माहिती नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही, असं उत्तर दिलं. इकडे मात्र उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब ईव्हीएम मधला घोटाळा आहे, मग आता शपथविधी करायचा तर तुम्ही नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये करा गुजरातला जाऊन वगैरे वगैरे, त्यांच्या शैलीमध्ये, आता ठाकरे शैलीमध्ये म्हणा, असं त्यांनी ती टीका केली. मग आता त्यांनी ती ठाकरे शैली जपायला पाहिजे. मग ती जपत असताना आपल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भाषणं छान झाले, गर्दी भरपूर झाली, सगळ्या गोष्टी समोर दिसलेल्या आहेत. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना या निकालाविषयी शंका आहे,
मोठा गडबड घोटाळा आहे, हे असं महाराष्ट्रामध्ये अनेकांना वाटतंय आणि ते वाटावं अशीच ही निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्याबद्दल शंकाच नाही. ती तितकी अशी शंकास्पद असा हा महाविजय भारतीय जनता पार्टीने मिळवलेला आहे. त्याच्यामुळं मग काय की आता जे काही धोरण आहे, मग पंजाबमधला अकाली दल असेल, इकडं बहुजन समाज पार्टी मायावतीची असेल उत्तर प्रदेशमध्ये, कितीतरी दक्षिणेतले अनेक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांचं काय केलं भारतीय जनता पार्टीने हे समोर आहे. आणि अगदी जे पी नड्डा, आता यांनी तर बोलूनच दाखवलं होतं प्रादेशिक पक्षांबद्दल, ते टीकाच केली, जसं उद्धव ठाकरे यांनी काल तो रेफरन्स दिलेला आहे बोलतात. म्हणजे ह्या शिवसेनेचं देखील त्यांनी काय केलेलं आहे, कार्यक्रम व्यवस्थित वाजवलेला आहे, जसं तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील वाजवलेला आहे. मग आता म्हणजे आता शिवसेना प्रमुख तर हयात नाही आहेत, परंतु शरद पवार हे हयात आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम केलेला हे समोर आलेलं आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा नव्याने राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची. आता हा वाघ जो आहे शिवसेनेचा वाघ, ही फक्त डरकाळी फोडून चालणार नाही. काहीतरी म्हणजे आत्मभान, आत्मपरीक्षण. म्हणजे निवडणुकीमध्ये काय लागतं, इलेक्टिव्ह मेरिट लागतं. मग ते इलेक्टिव्ह मेरिट मध्ये काय येतं, पहिलं येतं दाम, मग बाकीचे साम दंड भेद वगैरे वगैरे. तर ते दाम तुमच्याकडे किती आहे, आणि ते दाम फक्त दाम घ्यायचं असतं का ते वाटायचं पण असतं. ते पक्षाचा निधी वगैरे वगैरे काय अनेक मोठे विषय आहेत. त्या बाबतीतले धोरणं असतील. म्हणजे आता असं झालेलं आहे बघा, म्हणजे म्हणजे इतका काळा बाजार म्हणा, फ्रॉड म्हणा, म्हणजे इतका नोटांचा वापर झालेला आहे. म्हणजे खरं तर इतकं हिडीस राजकारण बघून नन ऑफ दी अबव या नोटाचा वापर मतदारांनी करायला पाहिजे होता. जास्त वाढायला संख्या ती वाढली पाहिजे होती, परंतु उलट झालं. कारण काय, गांधी छाप इतक्या मोठ्या प्रमाणात वाटल्या गेल्या. मग काय ती झाडी, काय ते डोंगर, त्या 5 कोटी पासून असेल किती, प्रत्येक मतदारसंघामध्ये 70 कोटी, 60 कोटी, आणि हे वाटले गेलेले आहेतच. म्हणजे तुम्ही झोपडपट्टीमध्ये विचारू नका, मध्यमवर्गीय वस्तीमध्ये विचारू नका, आणि गुंडांच्या फौजा, आणि मग पन्ना प्रमुख. अमित शहा तर भाषणामध्ये सांगतात, मैं बनिया हो बनिया, 5 साल चुनाव लढता हो. आणि ते सांगितलेले त्यांनी. मग आता 2029 मध्ये आपल्याला स्वबळावर यायचंय, आता आपल्याला निवडू. म्हणजे राष्ट्रवादीचा कार्यक्रम केला, शिवसेनेचा कार्यक्रम केला. मग पदाधिकाऱ्यांना त्यांनी जे ठणकावून सांगितलं होतं अमित शहा यांनी, हे घड्याळ आणि हे धनुष्यबाण एवढ्या पुरतच ठेवा याच निवडणुकीपुरतं, आणि पुढच्या वेळेला काय, आपल्याला स्वबळावर निवडून यायचं. आता शपथविधी होण्याच्या आधी ज्या काही घोषणा व्हायला लागलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, कर्जमाफी, अमुक दमुक, तिथं काही सगळेच उपस्थित नसणार. म्हणजे आता तेवढा मोठा अधिकार हा भारतीय जनता पार्टीने मिळवलेला आहे. त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदेचं पुढं काय होणार वगैरे वगैरे हा भाग, म्हणजे आता हे आपल्याला त्याची कल्पना आलेली. अजित पवारांचं काय होणार ते व्हायचं तेव्हा होईल, परंतु आज तर ते वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहे. त्यांना जे राजकीय यश मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. भ्रष्टाचाराचे सगळे डाग धुवून काढायचे होते ते धुतलेले आहे. आणि सुप्रीम कोर्ट असो, निवडणूक आयोग असो वगैरे, यांनी काहीही निकाल देऊ, लोकांनी ईव्हीएम मधून जो निकाल दिलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचं आव्हान दिलं जाऊ शकत नाही. त्याला दुसरं कोणतंही कोर्ट नाही, याच्या वर कोणतं कोर्ट नाहीये लोकशाहीमध्ये. हे झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. पण आता या धनुष्यबाण आणि घड्याळाचं पुढं हे काय होतंय, आक्रंदन कशा प्रकारे माजलं जाऊ शकतो,
हे येणारा काळच सांगेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.